पुस्तकाचं नाव सोन्याच्या धुराचे ठसके. लेखिका डॉक्टर उज्ज्वला दळवी. अभिवाचक वसुंधरा पर्वते. प्रकरणाचं नाव हिरवाई. एखाद्या वस्तूशी, वास्तूशी, वस्तीशी किंवा व्यक्तीशी आपले काही गतजन्मीचे लागेबांधे असतात. तेव्हा अगदी प्रथमदर्शनी जीव जडतो आणि मग जे जुळतं ते नातं अटूट असतं. जुबैल गावाशी आमचं असंच प्रथमदर्शनी प्रेम जुळलं. खद्राला जेव्हा आम्ही पहिली गाडी घेतली तेव्हा देशाची झलक बघायला आम्ही तडक जुबैलला पोचलो. नैसर्गिक हिरव्या निळ्याच्या कोंदणामध्ये बसलेलं ते लखलखीत रत्न तेव्हाच मनात भरलं. त्याचा सुसंस्कृतपणाही फार भावला आणि योगायोगाने नंतर नेमक्या त्याच गावात पोटापाण्याचा योग आला आणि आम्ही खद्रा सोडून जुबैलला आलो. 75 सालापर्यंत जुबैल हे एक निवांत खेडं होतं. मातीने लिंपलेली बैठी वेडी वाकडी घरं होती. मैलोनमैल पसरलेला विस्तीर्ण स्वच्छ किनारा गावाच्या मध्यापर्यंत हक्क गाजवत होता. मित्राला भेटायला जावं त्या ओढीने घराघरातली माणसं सकाळी जाग आली की समुद्राकडे धाव घेत असत. करते पुरुष सपाट बुडाच्या लाकडी होड्यातून त्या नितळ सागर निळाईला उराउरी भेटायला जात. कुणी मासे पागायला समुद्रावर तरंगत राहत, तर कुणी मोत्याचे शिंपले शोधायला मोक्याच्या जागा हेरून दर्याचा तळ गाठत. जास्तीचे मासे सुकवणं, मोती स्वच्छ करणं, खजुरीच्या झावळ्यांची इरली विणणं, गरज पडली तर बरस्ती नावाच्या झावळ झोपड्या उभारणं ही धंद्याची कामं घरच्या बायका मुली करीत. गावामध्ये पाणीदार विहिरी होत्या, तिथून पाणी शेंदून आणायचं काम असे. शिवाय रांधप, घरकाम, पदरा उदरातली आणि दुडदुडी मुलं, पोटापुरत्या शेळ्या मेंढ्या आणि ओझ्याखालची गाढवं असा काम रगाडा सांभाळताना घरच्या कारभारणीचा वेळ वाळूसारखाच भुरूभुरू उडून जाईल. लहान मुलं वाळूत खेळत त्या ऐसपैस सपाटीवर लपाछपी तरी कशी खेळणार? त्याऐवजी खजुरा बिजुराची लपवाछपवी अधिक रंगत असे. किनाऱ्यालगतच्या शांत पाण्यात छोटे मासे, शिंपले, कालवं असा रुचकर खाऊ मिळे. तो जमेल तेवढा गोळा करायचा आणि खजुराच्या सुकलेल्या झावळ्या, सोलपट वगैरेच्या शेकोटीवर खरपूस भाजून मटकावायचा हा त्यांचा उद्योग. मोठ्या मुलांचा वेळ अधिक पद्धतशीरपणे कामात जाई. आखाती किनाऱ्यावर सुरमईसारखे कन्नाद मासे, छोट्या तारल्यांसारखे मासे, खेकडे यांची रेलचेल असे. आधी छोटे मासे पकडून मग ते गळाला लावायचे आणि मग ते मोठे गळ खोल पाण्यामध्ये तासनतास निश्चल लावून ठेवायचे. म्हणजे मग तपश्चर्येला घसघशीत फळ येई आणि 3-4 फूट लांबीची सुरमई सहज गळाला लागे. गळ न मोडू देता तिला काठावर आणणं हे मोठ्या कौशल्याचं काम असे. शिवाय वारूत तुरतुरणारे मऊ कवचाचे चिमुकले दुधाळ खेकडे मधल्या काळामध्ये पोटाला छान आधार देत. गावामधले जाणते लोक मुलांसाठी लिहिण्या वाचण्याचे कुराणाचे वर्ग घेत. हे वर्ग बाभळीच्या सावलीत नाहीतर एखाद्या मातीच्या लिंपलेल्या खोलीमध्ये भरत. गावामध्ये रॉकेलचे, धान्याचे, खाद्यतेलाचे, पत्र्याचे डबे येतच होते. मोठा चौकोनी डबा आडवा टाकायचा आणि बरोबर मध्यावर खुबीनी चेपायचा की कुराण ठेवायला उत्तम बैठक तयार होईल. अशा या स्वस्थ संतुष्ट गावाला 1975 साली राजे फैजलांच्या संमतीने बेक्टेल कंपनीचा परिसस्पर्श झाला. गावाच्या उत्तरेला असलेल्या मिठागरांच्या जागी जगातला सर्वात मोठा पेट्रोलियम प्रकल्प बांधायला सुरुवात झाली आणि या प्रकल्पात जशी मदिनात अल सिनाया म्हणजे उद्योग नगरी घडली, तसाच तिच्यातल्या किमयागारांसाठी मंतकात अल साकनैया म्हणजे निवासी विभागही उभारला गेला. पण एवढ्या मोठ्या प्रकल्पासाठी दुकानं, हॉटेलं वगैरे अवांतर व्यवसाय इथे येऊन ठेपले. निव्वळ शेजार धर्म म्हणून जुन्या गावांनी त्या व्यावसायिकांना उदार आश्रय दिला. त्यांना सामावून घेता घेता गावाचे हात पाय चौफेर पसरले. आता अवाढव्य वाढलेल्या गावाच्या मध्यावरचे, त्या वाढीमुळेच गब्बर झालेले मूळचे रहिवासी पूर्वीच्या आठवणी काढत गई भरायला लागले. काय सांगू, घरातनं पाऊल बाहेर टाकलं की सरळ चौपाटीवरच उतरत होतो आम्ही. आता किनारा सुद्धा दृष्टीला पडत नाही इथून. हा म्हणता जुन्या गावाची लोकसंख्या लाखाहून अधिक झाली. त्यांचं स्वतंत्र नगरपालिकेच्या अखत्यारातलं
नवं जुबैल शहर झालं. तिथे जुन्या गावाचा ओबडधोबड पडझड झालेला भाग सुद्धा दिसतो. मधल्या वाढीच्या काळातल्या आखीव पण ठोकळेबजा इमारती पण तिथे आहेत. आणि हल्ली नव्या दृष्टिकोनातून बांधलेले सुबक सुशोभित 7-8 मजली टोले जंगल टॉवर्स आहेत. जुन्या गावकऱ्यांनी नवा पैसा वापरून आपापल्या घरांच्या जागी शोभिवंत प्रासाद पण बांधलेले आहेत. या सगळ्या इमारतींच्या तळमजल्यांवर पार्किंग नाही. तिथले गाळे दुकानांनी काबीज केले. या दुकानातल्या बहुतेक वस्तू कामगार वर्गाच्या खिशाला परवडणारे असतात. कोई भी चीज उठाओ बेबेरियाल बेबेरियाल अशा ठळक पाट्या मिरवणाऱ्या गाळ्यांनी गल्ल्याच्या गल्ल्या व्यापल्या. या दुकानामध्ये साड्या, पंजाबी कुर्त्याची कापडं, तकलादी यंत्र, नकली अत्तर, शोभेच्या बटबटीत वस्तू वगैरे सारख्या अनंत चीजांचं प्रदर्शन असतं. सोन्याची गल्ली तर असायला हवीच. शिवाय वेगवेगळ्या देशांची रेस्टॉरंट्स आहेत, गाड्यांची चकाचक गॅरेजेस आहेत, खरीखुरी मोठी सुपर मार्केट्स आहेत. त्यांच्यामध्ये उच्च दर्जाचा खात्रीलायक मालही मिळतो. गावामध्ये मोटार गाड्यांची गर्दी झाली आहे. नगरपालिकेने पार्किंगसाठी बांधलेल्या अनेक मजली इमारती ओस पडल्या आहेत. गावातले रस्ते 8 गाड्या समांतर धावण्या इतके रुंद झालेले आहेत. पण राहत्या घरांना पार्किंग नसल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूना मोठाल्या स्थानिक गाड्यांचे न हालणारे दुहेरी तिहेरी थर बसतात. आणि मग बाजारहाटीसाठी येणारी दूरची माणसं निषेध दाखवायला आपल्या गाड्या सरळ रस्त्याच्या मध्यावरच लावून निघून जातात. शुक्रवारच्या सुट्टीच्या दिवशी तर ते रस्ते अशा मध्येच पार्क केलेल्या गाड्यांनी गच्च होतात आणि त्यांच्यामधून उरल्या सुरल्या फटी कपारीतून माणसांचे, भाषांचे, पोशाखांचे शेकडो आंतरराष्ट्रीय प्रकार भरून ओसंडतात. गावामध्ये अनेक शाळा आहेत. अरबी मुलांच्या वेगळ्या, मुलींच्या वेगळ्या, भारतीय, पाकिस्तानी दूतावासांच्या मोठमोठ्या 12वी पर्यंतच्या शाळा आहेत. विज्ञान, अर्थशास्त्र शिकवणारी कॉलेज आहेत. इंग्रजीचे वेगळे वर्ग चालतात. शिवाय काही प्रतिष्ठित सौदी बायका आपल्या प्रशस्त घरात बायका मुलींसाठी धार्मिक पाठ पण देतात. अनिवासी लोकांसाठी शाळा आल्या की त्यांची कुटुंब येणारच. मग त्यांच्या राहण्याची सोयही करायला हवी. बहुतेक परदेशी कुटुंबांना एकमेकांच्या आधाराने एकाच आवारात राहायला आवडतं. त्यांच्यासाठी अशा आवारातली घरं म्हणजे कंपाऊंड्स गावामध्ये बरीच आहेत. अशा कंपाऊंड्स मध्ये बायका बुरख्याशिवाय वावरतात. एकट्या हिंडू फिरू शकतात. नवरे घरात नसताना त्यांना एकमेकींची सोबत होते. आवाराच्या भिंतीआड दिवाळीसारखे सण मोकळेपणाने साजरे करता येतात. आणि त्यामुळे भारतीयांची कंपाऊंड्स वेगळी, पाकिस्तान्यांची वेगळी, फिलिपिनोंची वेगळी होतात. गोऱ्यांची वस्ती तर त्याहूनही वेगळी आणि अधिक महागडी. आणि यामुळे एका देशाच्या लोकांना दुसऱ्या देशाच्या माणसांशी मिसळायची गरजच भासत नाही. सगळे आपापल्या राष्ट्रकोशामध्ये गुरफटून राहतात आणि खदरातल्यासारखं साऱ्या जगाशी जिव्हाळ्याचं नातं काही जुळत नाही. या कंपाऊंड्सच्या प्रवेशद्वारांना राखणदारही असतात. त्यामुळे रहिवाशांना सुरक्षित वाटतं. पण 5-6 वर्षांपूर्वी आतंकवाद्यांनी अशाच कंपाऊंड्सना आपलं लक्ष बनवलं. ते त्यांच्यावर बेधडक चाल करून गेले आणि दारावरचे राखणदार हतबल ठरले. आणि तेव्हापासून असल्या आवारांच्या सभोवती तारांची गुंफणं आली. दगडांचे पोत्यांचे ढीग रचले गेले. आत जायची वाट नागमोडी अरुंद केली गेली आणि मुख्य दरवाजासमोर चक्क रणगाडे आणि सशस्त्र सैनिक घेऊन बसले. आत शिरणाऱ्या प्रत्येक गाडीची कसून झडती घेण्याचा प्रघात झाला. परकीयांच्या कंपाऊंडचे भरभक्कम किल्ले झाले. त्या भीतीने ग्रासलेल्या काळामध्ये नवरे कामावर गेले की ते परत येईपर्यंत बायकांच्या जीवात जीव नसे. आता वरकरणी सगळं शांत झालंय, पण तरी सुद्धा अजूनही क्वचित एकट्या गोऱ्यावर हल्ला होतो. तो जखमी माणूस हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येतो म्हणून ते आम्हाला कळतं. वर्तमानपत्रात बातमी वगैरे काही छापून येत नाही. आमचं हॉस्पिटल हे गावाच्या उत्तरेच्या मंतकात अलसाकनैया या नव्या औद्योगिक वस्तीतल्या फनातीर, त्याचा अर्थ आहे पांढरा बगळा, तर फनातीर भागामध्ये आहे. आम्ही त्याच्या जवळ राहतो. त्यामुळे जुबैल मधलं आमचं राहतं घर हे खदरातल्या घरासारखंच गावाच्या बाहेर आहे. आम्ही सतत अरबी वस्तीतच
सगळ्या भारतीय मित्रांपासून दूर राहिलो. आमच्या इमारतीत आणि आजूबाजूला भारतीय, पाकिस्तानी गोरे कमीच आहेत. ही मुख्यत्वे वेगवेगळ्या अरबी राष्ट्रातल्या लोकांचीच वस्ती आहे. ही माणसं खदरातल्या मित्रांसारखी गप्पा मारायला, जेवणाची चव दाखवायला काही येत नाहीत, पण अडीअडचणीला मात्र धावून येतात. इथल्या हॉस्पिटलमध्ये सुखावणारा, कामाला हुरूप देणारा मान हा जागोजागी आम्हाला मिळतो. शिवाय तिथले सौदी पेशंट सुद्धा छान सलोख्याने वागतात. आता आमची अपेक्षा याहून आणखी अधिक काही नव्हतीच कधी. या इथल्या घराच्या बाजूला दाट उंच हिरवीगार झाडी अशी काही वाढलीये की दृष्टीच्या टप्प्यात रस्त्या पलीकडे घर असूनही कधी पडदे लावावे लागत नाहीत. सकाळी मुलं आणि कामाची माणसं निघून गेली की आमच्या रस्त्यावर रहदारी जवळ नसते. दुपारी बाल्कनीमध्ये बुलबुलांची शाळा भरते आणि त्यातल्या मास्तरांचा रागवायचा आवाज वेगळा, कौतुकाचा वेगळा असा असतो. एखादा होला खिडकीमध्ये हु 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 अशी साद घालतो. संध्याकाळी खेळणाऱ्या मुलांचा किलबिलाट आणि साळुंक्या बुलबुलांचा चिवचिवाट इतकाच काय तो गोंगाट होतो. या घरात काम करायला जुबैल गावातले काही कारागीर आले होते. 2 दिवस काम केल्यावर त्यांना आमची कीव आली. काय कुठे रानावनात राहता तुम्ही लोक? अहो, कुणाचा आवाज ऐकू येत नाही की रस्त्यावर एक माणूस दिसत नाही. लवकर जागा बदला, नाही तर वेळ व्हाल. पण हॉस्पिटल मधल्या गजबजाटातून परतल्यानंतर शांतपणे वाचन मनन करायला आम्हाला ते घर फारच आवडतं. या मंतकाल सा कन्हैयाचा मूळ आराखडा बेक्टेलच्या वास्तुशास्त्रज्ञांनी अत्यंत कल्पकतेने आणि कलात्मक दृष्टीने आखला आणि मोठ्या शिस्तीने अंमलातही आणला. या विभागातली नावं सुद्धा बगळे, गल वगैरे समुद्र पक्ष्यांवरून दिली. सुरुवातीपासूनच या मिठागरातल्या वस्तीत जागोजागी कुर्ण, बागा, दफी पार्क आणि अंदालूस पार्क सारखी ऐसपैस उपवनं अशी हिरवाईची रेलचेल केली. इथल्या जमिनीत आणि वातावरणात टिकू शकणाऱ्या बोगनवेलीचे मंडप आणि बाभळीची वनं लावली. मोठा रस्ता आणि वस्ती यांच्यामधून मोठ्या फायकस जातीच्या आणि विशिष्ट घोसदार बेरीजच्या झाडांच्या जंगलांचे लांब लचक पट्टे मुद्दाम जोपासले. त्यांना बाजूनी टेकू लावले, ताण लावले आणि ते सरळ आणि ताठ वाढवले. या गर्द झाडीतून वस्तीतल्या घरांच्या मागच्या दारापासून मुख्य रस्त्यापर्यंत फुलझाडांनी नटलेल्या पायवाटा काढल्या आणि ही सारी झाडं सांडपाण्याच्या ठिबक सिंचनाने जगवायची व्यवस्था केली. इथल्या कित्येक इमारतींचे मोठाले तुकडे अमेरिकेत बनले आणि सागरी मार्गाने आणून इथे जुळवले गेले. हुवैलात नावाच्या हॉस्पिटलचा प्रत्येक छोटा मोठा भाग असाच आणला गेला. मक्केची दिशा दाखवणारा त्या हॉस्पिटलचा प्रार्थना कक्ष अलाबामामध्ये निर्माण झाला आणि समुद्र यात्रा करून या हाज यात्रेच्या पवित्र भूमीत दाखल झाला. हे गाव अमेरिकेतल्या गावांच्या धर्तीवर बसवलेलं आहे. इथे 8 स्वयंपूर्ण असे उपविभाग आहेत. प्रत्येकाच्या केंद्रापाशी मशीद, शाळा, दुकानं, सुपरमार्केट, बँक, फार्मसी अशा सगळ्या सोयी केलेल्या आहेत. त्यांच्या भोवती राहत्या अद्ययावत घरांची आतलं वर्तुळ आणि बाहेरचं वर्तुळ अशी चक्राकार रचना आहे आणि त्यामुळे कुठल्याही घरापासून दुकानापाशी पोचायला 2 मिनिटांहून कमी वेळ लागतो. इथल्या घरांच्या पुढच्या दारासमोरून रुंद गाडी रस्ता जातो आणि मागच्या बाजूला झाडी आहे. अशा वसाहतीत 40 देशांची कुटुंबवत्सल माणसं मिळून मिसळून राहतायत. जुबैलच्या या औद्योगिक भागातले अमेरिकन कंपनीने बांधलेले रस्ते बुद्धिमान आहेत. त्यांच्या पृष्ठभागाखाली सेन्सर दडलेले असतात. ते रस्त्यांवर त्यावेळी असलेल्या गाड्यांची संख्या ताडतात आणि वाहतुकीच्या सोयीने सिग्नल बदलतो आणि त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत नाही. जुबैलला आल्या आल्या आम्हा खदराकर नवागतांना आश्चर्याचा धक्का बसला, कारण औद्योगिक विभागात खास बायकांसाठी बसची सोय होती. सुपरमार्केट, स्विमिंग पूल्स वगैरे मोक्याच्या ठिकाणांच्या दारात सुबक बस स्टॉप्स होते. कालांतराने बसेस बंद पडल्या, बस स्टॉप्स अजूनही आहेत. या औद्योगिक वसाहतीमध्ये 3 मोठे हॉस्पिटल्स आहेत. शिवाय जागोजागी सरकारी दवाखाने आहेत. वसाहतीच्या मध्यावर मोठा सुशोभित चौक आहे.
जागोजागी पार्किंगसाठी आखीव अशा जागा आहेत. वेगवेगळ्या उंची आंतरराष्ट्रीय ब्रँड्सची दुकानं, नामवंत पाश्चात्य फास्ट फूड सेंटर्स आणि हॉटेल आहेत. इथे मोठी सुपरमार्केट आहेत. तिथे दर्जेदार माल मिळतो. पण खरी महत्वाची गोष्ट म्हणजे इथे एक भलं थोरलं पुस्तकांचं दुकान आहे. तिथे अरबी आणि इंग्रजी भाषातली नावाजलेली पुस्तकं मिळतात. शिवाय अमेरिकन, ब्रिटिश, डच मुलांसाठी असलेल्या शाळेचं वाचनालय म्हणजे एक प्रचंड भांडार आहे. दरवर्षी तिथली जुनी पुस्तकं स्वस्तामध्ये विक्रीला काढतात. एका अमेरिकन पेशंटनी तर कपाट भरून तशी 52 कशी पुस्तकं आमच्या मुलांना भेट म्हणून दिली. आजी आजोबांपासून दूर, आईबाप सतत कामात, असं असताना ती उमलती व्यक्तिमत्व याच पुस्तकांनी घडवलेली आहेत. जुबैल गावाला जवळजवळ 30 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे. इथला समुद्र हा तिन्ही बाजूनी जमिनीने वेढलेल्या अशा मानवनिर्मित लगुन्सनी बनलेला आहे. कितीही जोराचा वारा असला तरी त्याच्यावर मुंबईच्या समुद्रासारख्या उंच उंच लाटा येतच नाही. सतत निव्वळ चुळूक बुळूक खुळ्ळ खुळ्ळ असं चालत राहतं. पण तरीही त्याला बंदिस्त कळा काही आलेली नाही. तो दृष्टीला अथांगच भासतो. खळबळ नसल्यामुळे त्याच्या पृष्ठभागावर प्रकाशाचे आणि रंगांचे खेळ चालतात. तो कधी निळाभोर तर कधी टर्कॉइसच्या रंगाचा, कधी पोलादी तर कधी मोरपिशी तर कधी हिरवट दिसतो. मध्येच एखादं लहानसं भुशीर असलं तर त्याच्या एका बाजूला गडद आणि दुसरीकडे पांडुरका अशा दोन प्रवाहांचा गंगा यमुना संगम सुद्धा दिसतो. बरीच वर्ष यातला फक्त 10-12 किलोमीटर किनारा व्यवस्थित बांधून तिथे बसायला बाकडी, मुलांसाठी झोपाळे, घसरगुंड्या, इतकंच कशाला अगदी वायफाय इंटरनेट देखील देऊन त्याला प्रोमनाडचं स्वरूप दिलेलं होतं. तिथे खूप गर्दी असायची आणि म्हणून आम्ही तिथे न जाता एका न बांधलेल्या उपेक्षित किनाऱ्यावर चालायला जात होतो. माणसाचा अतिसंपर्क नसल्यामुळे या किनाऱ्यावर तऱ्हेतऱ्हेचे शंख शिंपले, पक्ष्यांची रंगीत पिसं मिळत असत. कचरा असे पण तो फक्त समुद्रात तरंगत येणाऱ्या वनस्पतींचाच. भरतीबरोबर पाण वनस्पतींच्या गुबगुबीत दुलया काठावर येऊन पडायच्या. या पाणभाज्या खाण्यालायक नसाव्या, नाहीतर जुन्या जुबैली वस्तीने त्यांचा नक्कीच स्वयंपाकात वापर केला असता. ताज्या असताना त्या हिरव्या किंवा लाल दिसत असत. त्यातल्या काही पिंगट फितीच्या पात्यांवर तरंगायला मदत करणारे हवेने भरलेले चिमुकले अंगभूत उगे असत. काहींना पिवळी फुलं येत. एकदा का त्या दुलया काठावर जुन्या पुराण्या झाल्या की मग त्यांचा रंग बदलत जाई आणि शेवटी उरे ती किनाऱ्याला समांतर जाणारी लांब लचक मऊ काळ्या गादीची वळणदार रेषा. खेकडे, टिटव्या, गल्स, स्विफ्ट्स, कॉर्मोरॉन्ट्स तिथे अनिर्बंध वावरत असत. मधून मधून एखादा लाजरा हुप्पो पण दिसे. ही थोरली कासवं चुकून किनाऱ्याला लागत. यातल्या प्रत्येकाचे वैशिष्ट्यपूर्ण पाऊल ठसे ओल्या वाळूमध्ये उमटलेले दिसत. कधी कधी खेकड्याने ओला किनारा उकरून केलेले वाळूच्या मण्यांचे ढीग, पाण्याने रेखलेली भरतीची वळणदार सीमारेषा, पानवेलींची दीर्घकाळी वेलबुट्टी आणि त्याच्या कडेकडेने बरच अंतर धावणारे टिटव्यांच्या तुरतुर छाप्यांचे माग यांचं एकत्रित सुरेख नक्षीकाम तयार होई. या उपेक्षित समुद्र किनाऱ्यालगत मैलोन मैल मोकळं वाळवंट होतं आणि टोकाला जाऊन किनारा वळत होता. त्या क्षितिज समुद्र वाळवंट पसाऱ्यात सूर्योदय हा समुद्रातूनच होई आणि अस्तालाही तो समुद्रातच जाई. सूर्यास्ताला आणि सूर्योदयाला क्षणोक्षणी आभाळभर नव्या रंगाची उधळण होई. शुद्ध चतुर्दशीला खरपूस पिवळसर ताटा एवढं उगवतं चंद्रबिंब आणि गुलबट प्रखर मावळता सूर्य एकाच वेळी दोन दिशांना दिसत आणि अधेमध्ये नजरेला कसलाही अटकाव होत नसे. वारा पडला की जगापासून दूर असलेल्या ना झाड ना पक्षी अशा त्या किनाऱ्यावर कसलाही आवाज नसायचा आणि असा नीरव निरंत निसर्ग अनुभवताना भान हरपून जाई आणि समाधी लागे. क्रमशः